नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बीड हा महाराष्ट्राचा बिहार होतोय अशी टीका गेल्या 2 ते 2.5 महिन्यांपासून होत आहे. मात्र त्याची पाळंमुळं अगदी 25 ते 30 वर्षांपासून रुजली गेली आहेत. ही मुळे इतकी खोल रुजली आहेत की पोलिसांच्या प्रयत्नानंतर सुद्धा इथली गुन्हेगारी आणि गुन्हेगार उखडून फेकणं हे सहज शक्य होत नाही. मात्र बीडमधील हीच गुन्हेगारी कमी करण्याच्या दृष्टीनं बीड पोलीस आता ऍक्शन मोडमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. वाल्मिक कराड आणि त्याच्या चेल्या चपाट्यावर केलेल्या मकोका कारवाईनंतर आता बीडमधील आणखी एका कुख्यात गँगवर मकोका लावण्यात आलाय. कोणती आहे ही गँग आणि नेमकी कुणाकुणावर कारवाई झाली आहे पाहूयात. बीडमधील 2 प्रसिद्ध टोळ्यांवर मकोकाची कारवाई करण्यात आली. आधी वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार, तर आता आठवले गँगवर कारवाई करण्यात आली आहे. बीडमधील कुख्यात आठवले टोळीवर पोलिसांनी मकोका लावला आहे. या टोळीतील 6 जणांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर, प्रसाद धीवर, ओंकार सवाई अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या आरोपींवर कारवाई झाली ती गोळीबाराच्या गुन्ह्यातून. बीडमध्ये 13 डिसेंबरला अंधाधुंद गोळीबाराची घटना घडली. यात 1-2 नाही तर तब्बल 13 राऊंड फायर करण्यात आल्या होत्या. हा गोळीबार करणाऱ्या आरोपींवरच ही मकोकाची कारवाई करण्यात आली आहे. कारण या सगळ्याच आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये दरोडा, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, खंडणी, लूटमार, बनावट नोटा, मारहाण असे 19 गुन्हे आहेत. तर या टोळीतील सराईत आरोपींपैकी सनी आठवले आणि आशिष आठवले हे दोघेही फरार आहेत. इतक्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या गँगच्या डोक्यावर कुणाचा वरदहस्त आहे हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मकोका अंतर्गत कारवाई झालेला आणि अजूनही फरार असलेला सनी आठवले हा चर्चेत आला तो त्यानं वाल्मिक कराडवर केलेल्या आरोपांमुळे. वाल्मिक कराडनंच पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना फोन करून आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवलं असा आरोप करणारी ऑडिओ क्लिप त्याने सोशल मीडियावर व्हायरल केली होती. सोशल मीडियावर वाल्मिक कराडला एक्सपोज करणारा आणि अजूनही फरार असणारा हा सनी आठवले पोलीस यंत्रणांना का सापडत नाही, तो नेमका कुठे गायब झालाय असे सगळे प्रश्न उपस्थित होत असतानाच आता मकोका अंतर्गत झालेली कारवाई यामुळे या आठवले गँगला रोख लागणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.